नमस्कार. बोधकथेचं नाव शेवटी तुम्ही सांगायचं. कथा ऐकल्यानंतर एक गाव असतं आणि त्या गावामधले लोक आनंदाने त्यांची दिनचर्या करत असतात. आणि त्या गावामध्ये एक वडाचं झाड असतं, तिथं कट्टा असतो. तर काही लोक तिथं बसायची आणि येणारी जाणारी जी लोक आहेत उगाचच त्यांचं काय करायचं, निंदा करायची. हा कुठे चालला, तो कुठे चालला, हे काय झालं, ते काय झालं असं. त्याच्यानंतर गावातल्या महिला देखील असंच बसायचं आणि ही कुठे गेली, ती कुठे गेली किंवा काय असं चर्चा असायची. तर एके दिवशी काय होतं, एक साधू महाराज रस्त्यावरून चाललेले असतात आणि त्या घरामध्ये जिथून चाललेले असतात त्या घरामध्ये एक महिला असते. ती बघते साधू महाराज चालले म्हणून. ती पटकन पळत येते आणि त्यांना म्हणते, अहो महाराज, आणि तुम्ही माझ्या घरासमोरून चाललाय तर तुम्ही माझ्या घरी यावं आणि भोजन करावं अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही या भोजन करायला. तर ते म्हणतात, त्यांना म्हणजे कोणी एखादी विनंती केली तर ते कधी डावलत नसतात. त्यामुळे ते म्हणतात ठीक आहे. तोपर्यंत समोर दोघी जणी बसलेल्या असतात. त्या म्हणतात, हां हिला बघा पुढं पुढं करायची सवय. आता तो महाराज चाललेला आहे त्याच्या कामासाठी. तर त्याला मुद्दाम थांबवलं आणि बघा बोलवलं जेवायला. कशाला बोलवलं काय माहित नाही, पण अशी त्यांची दोघींची चर्चा चालू असते. तर हे आतमध्ये महाराज येतात, जेवायला बसतात. मग ती पटकन जेवायला वाढत असते. तर तिच्या लक्षात येतं की गोड पदार्थ तिने केलेला नसतो. मग ती म्हणते, आता एवढ्या दिवसांनी महाराज जेवायला आलेत तर काहीतरी गोड पदार्थ त्यांना द्यायला पाहिजे. म्हणून ती शेजारीकडे जाते, शेजारणीकडे. आणि त्या कसं एकमेकींना काही नसेल तर एकमेकीकडे जात असतात आणि ते घेत असत. तर शेजारी जाते आणि त्यांना म्हणते की अगं मी साधू महाराज चालले होते, त्यांना मी थांबवलंय, जेवायला बोलवलंय आणि मी काहीच गोड पदार्थ केला नाही. तुझ्याकडे काही असेल तर मला एखादं दे. तर ती म्हणते, मी खीर केली आहे, देते. तर ती खिरीची वाटी भरून खीर देते हिला. ती वाटी घेऊन येते आपल्या घरामध्ये, महाराजांना देते. महाराज भोजन करतात आणि सगळ्यात शेवटी ती खीर खातात. सगळ्यात शेवटी खीर खातात तोपर्यंत त्यांचा मृत्यूच होतो. ते तिथल्या तिथं जागेवरच मृत्युमुखी पडतात. मग त्या महिलेला कळत नाही काय झालं अचानक, मगाशी तर महाराज चांगले होते. तोपर्यंत त्या दोघींचं लक्ष तिकडेच असतं. त्या दोघी लगेच कुजबुज करायला लागतात आणि म्हणतात, अरे बापरे बघा. आणि महाराज चाललेले असतात तर त्यांना थांबवून घेतलं आणि काय केलं, तिला काहीतरी घातलं बघा आणि त्या महाराजांचा मृत्यू झाला. अशा हा म्हणता सगळ्या गावामध्ये बातमी पसरते. आणि मग नंतर सगळेजण जे ते बोलायलाच लागतात त्या महिलेला की असं काय केलं, असं का केलं, असं का केलं. सगळेजण निंदा करत राहतात. मग हे सगळं प्रकरण जातं चित्रगुप्ताकडे. चित्रगुप्त जो असतो तो पाप पुण्य यांचा लेखाजोखा ठेवत असतो. ते काय करतात, यमाला सांगतात की काय नेमकं झालं ते जरा चौकशी करून घे आणि मला सांग. मग यम पाठीमागचं जे काय झालेलं असतं ते सगळं डोळे बंद करून अंतर्मग्न होऊन बघतात काय झालं नेमकं. आणि मग ते सांगतं की काय होतं, ती महिला जेवायला बोलवत असते तर गोड पदार्थ नाही म्हणून ती शेजाराकडे जाते, शेजारणीकडे. आणि ती जेव्हा खीर घेऊन येते तेव्हा त्या खिरीमध्ये वरती घार चाललेली असते. त्या घारीच्या तोंडामध्ये सापाचं पिल्लू असतं आणि त्याच्यातलं विष त्या वाटीमध्ये पडलेलं असतं. आणि त्यामुळे ती खीर खाल्ल्यामुळे साधू महाराज मृत्युमुखी पडतात. हे सगळं झाल्यानंतर तो म्हणतो, आता कुणाच्या नावे हे जे पाप आहे, आता पाप घडलं तिथं, हे कोणाच्या नावे टाकायचं पाप, कोणाच्या तरी एका नावापुढे हे पाप टाकायला पाहिजे. चित्रगुप्त म्हणतो की ती जी महिला आहे साधू महाराजाला जेवायला बोलवली तिच्या नावावर हे पाप टाका, कारण की तिची चूक आहे, तिनं जेवायला बोलवलं नसतं तर महाराजांचा मृत्यू झाला नसता. तर चित्रगुप्त म्हणतो नाही, तिनं चांगलंच काम केलं. एखादा भुकेलेला अन्न देणं, त्याला जेवायला घालणं, त्याचं पोट भरणं हे चांगलं काम आहे, तिने चांगलं काम केलं. त्यामुळे ती ह्या पापामध्ये सहभागी नाही. मग यम म्हणतो की ती महिला जी शेजारी होती तिने खीर दिली, तिच्याच नावावर हे पाप टाका. तर चित्रगुप्त नाही, की ती महिला आली होती तुझ्याकडे मदत मागायला, माझ्याकडे गोड पदार्थ नाही, तू दे. मग तिने काय केलं, मदत केली. मग दुसऱ्याला मदत करणं हे काही पाप नाही आहे, तिने चांगलेच काम केले ते. त्यामुळे ती व्यक्ती देखील ह्याच्यामध्ये पापामध्ये सहभागी नाही. मग यम म्हणतो, हां आता जी चूक आहे ती त्या घारीची आहे. घार आकाशातून त्या सापाचं पिल्लू घेऊन चालली होती, ती जर घेऊन गेली नसती तर ही घटना घडली नसती. त्या घारीच्या नावावर हे पाप टाका. तर चित्रगुप्त म्हणतो नाही, घारीचं ते काय आहे, भक्ष आहे. आपलं स्वतःचं पोट भरणं हे आपलं काम आहे, ते काही पाप नाही आहे.
त्यामुळे ती स्वतःचं पोट भरण्यासाठी त्याला घेऊन चालली होती, ती कुणाला दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी ती ते कार्य करत नव्हती. तर मग तिला सुद्धा तिच्या नावावर हे पाप टाकता येणार नाही. मग त्या पिल्लूचीच चूक आहे. पिल्लूने कशाला तोंड उघडायचं? तोंड उघडलं नसतं तर ते विष तोंडातून पडलं नसतं आणि ही घटना घडली नसते. त्यामुळे त्या पिल्लूचीच चूक आहे. तर चित्रगुप्त म्हणतो नाही, त्या पिल्लूची कशी चूक? त्या पिल्लूला त्या घारीनं पकडलं होतं, त्यामुळे ते पिल्लू घाबरून गेलं होतं की आता आपलं काय खरं नाही, आपला जीव जाणार याच्यामध्ये. त्यामुळे ते घाबरून तोंडाची उघडझाप करत होतं. स्वतःचा जीव वाचवणं हे प्रत्येकाचं कर्तव्यच आहे. आपल्याला जर आपण एखाद्या संकटात आलो तर आपण धडपड करत राहतो ना आपल्याला स्वतःला वाचवण्यासाठी. तसं ते पिल्लू स्वतःला वाचवण्यासाठी धडपड करत होतं आणि त्या धडपडीतनं चुकून त्याच्या तोंडातून विष पडलं आणि ते वाटीत पडलं आणि त्यामुळे त्या महाराजांचा मृत्यू झाला. ते काय ह्याच्यामध्ये पापामध्ये सहभागी नाही. मग यम म्हणतो की आता या घटनेशी संबंधित सगळे घटक झाले, आता कुणाच्या नावावर हे पाप टाकायचं? तर चित्रगुप्त म्हणतो त्या दोघी जणी ज्या निंदा करत होत्या की नाही, त्या दोघींच्या नावावर हे टाकायचं. कारण की त्या महिलेनं चांगलं काम केलं, प्रामाणिक हेतूने तिने बोलवलं, खाऊ घातलं. त्या दोघींना निंदा करायची काय गरज होती? त्यामुळे त्या दोघींच्या नावावर ते पाप टाकले जातं. आता समाजामध्ये बरेच व्यसन आहेत, त्यातलं हे एक व्यसन आहे दुसऱ्याची निंदा करणे. लहानपणापासून घरामध्ये मोठी माणसं बोलत असतात ते ऐकता आणि तुम्हाला देखील तीच सवय लागते. हिनं असं केलं, तिनं तसं केलं. हे जे आहे निंदा करणे हे एक प्रकारचं व्यसन सगळीकडे आता लागलेलं आहे, सगळ्यात जास्त झालेलं आहे व्यसन. तर हे काय, ह्या व्यसनापासून तुम्ही काय दूर राहिलं पाहिजे. कारण की जर तुम्ही निंदा केला तर जी काही वाईट घटना घडेल त्याच्या पापामध्ये तुम्ही सहभागी असणार. तर हे लक्षात ठेवायचं. या गोष्टीचं नाव काय असेल आता तुम्ही सांगा, एका शब्दातच सांगायचं किंवा तुम्हाला काय सुचेल ते सांगा की. गोष्टीचं नाव प्रयत्न करा. नाही समजली तर का गोष्टीचं नाव निंदा करू नये. निंदा हे गोष्टीचं नाव आहे. धन्यवाद.